हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आणि लाईट पण गेली. आजचा ब्लॉग खास आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लाईट होती आताच आणि गेली परत. पाऊस खूप आहे ना, त्याच्यामुळे लाईट येते जाते. बाबू ये बघ. तर बघा, दीक्षू बाहेर गेलेली होती, ती काय घेऊन आली. बाबूसाठी काय आणलंय? हे ड्रॅगन आणलेला आहे बाबूसाठी. हा, कोणासाठी बाबू? हा, काय आणलं? दीक्षू. आणि ही मेन गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी मी ही बघा, मशरूम घेऊन आली दीक्षू. तर आता मी मशरूमची भाजी बनवणार आहे, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झाला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, हे कशा पद्धतीने बनवूया आपण. आता हे साफ करायला लागेल. बाबू काय करतो तू? बाबू काय करतो? हा बघा, मागे मागे येतो माझ्या. हा काम करायला ना, मला हेल्पिंग करायला येतो बाबू. तर आता ही अडंबी मी मस्त धुवून साफ करणार आहे आणि नंतर मग त्याला कापते. आणि इकडे खाली बघा, दीक्षू पेरू कापायला लागलेले आहे. ती पेरू घेऊन आली म्हणून तिला आता खायची इच्छा झाली. ती पेरू खाणार आहे आणि बाबू सुद्धा इकडे खायला बसलेला आहे. बाबू मला दे ना, दे. हा, दीदीला दे. हात खातो का काय खातो? A few minutes later. तर बघा, इथं माझी मशरूम मस्त धुवून रेडी झाली आहे. आता मी त्याचे छोटे छोटे काप करून घेते आणि मग मी त्याला भाजी बनवायला घेत आहे. तर तुम्हाला आवडते का याची भाजी? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला आलिम किंवा अडंबी किंवा आलिम, आमच्या भाषेत आलिम पण बोलतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आमची मशरूमची अडंबीची भाजी तयार झाली आहे, रेडी झाली आहे. आणि बघा मस्त दिसत आहे.
तुम्ही खाल्ली का कधी अडंबीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडते का तेही सांगा. मला तर खूप आवडते, म्हणजे आत्ताच ती भेटते भाजी. आम्ही किती वेळा आणून खाल्ली. आता म्हणजे गावाकडे कधी तर मग ती छोटीवाली पण मस्त भेटते, पण आता इकडे राहतो त्याच्यामुळे मग विकत हीच खातो मोठीवाली, पण खूप छान झाली. आणि चला आता बाहेर बघूया दीक्षू आणि बाबू काय करतात ते. तर बघा इकडे हे बाबू झोलीत खेळतो आहे आणि दीक्षू इकडे वरती चढतंय. यांच्यावरती हेच असतं. थोडा वेळ इकडे येऊन खेळले की मला थोडा स्टडीला टाईम भेटतो. मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.